आपल्याला पाहायला मिळतोय आणि गेल्या वर्षी देखील नवली संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता, म्हणजे सलग बॅक टू बॅक 2 वर्ष फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता मात्र सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा वर्ष चौथा आहे आणि टर्फवरचं दुसरं वर्ष आहे. पहिली सेमीफायनल अगदी यावेळेस सुरू होत असताना टाळ्या जोरदार होऊन जाऊन द्या या सेमीफायनलसाठी. शांत बसू नका. एक बाजूला नवली, दुसऱ्या बाजूला सरावली. कोण जिंकणार कोण हरणार येणारा क्षण आणि येणारा वेळ सांगेल. यावेळेस सुरुवात करत असताना नवली संघ टाळ्या झाल्यात. पंचाचा इशारा इथे मात्र येणार आणि मॅच ऑन होणार. याच इशारा इकडे मात्र शिटी वाजली आहे आणि यावेळेस शिटी कोणाची वाजेल बघूया. पास पहिलाच अटॅक मात्र नवलीकडून. कॉर्नर जिंकलेला आहे. इथे मात्र आपण बघू शकतात कॉर्नरने अटॅक केला आहे. हेडर घेण्याचा प्रयत्न होता. यावेळेस हेडर क्लिअर करत असताना चिन्मय आणि अटॅकवर अटॅक. अब रुकने वाले नहीं है. अब ये खेल अलग लेवल में खेला जाएगा. आणि इथे मात्र तयार होत असताना लाभ आणि इकडे मात्र बघायला गेलं तर सरावली संघाकडे बॉल आहे. यावेळेस तयार. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग पास आकाश आणि यावेळेस पास चिन्मयकडे. हर्षल मात्र पाठलाग करतोय, ज्याने सुरुवात केली मॅचची. सेमीफायनल कोण जिंकणार कोण हरणार. आता मात्र नॉकआउट मॅचेस आहेत. इथे मात्र पूर्ण समर्पण करावं लागेल आणि हा टाळ्या वाजतायत. हीच खरी मजा आहे. खऱ्या अर्थाने मॅच सुरू आहे असं वाटतंय. खऱ्या अर्थाने खेळ सुरू आहे असं वाटतंय आणि प्रेशर दोन्ही टीमवर देखील आहे, कारण की हे प्रेक्षकांचं प्रेशर आहे. इथून कोणता गाव पुढे जाईल कोणती टीम पुढे जाईल बघूया. अटॅक नाही झाला. चांगल्या रीतीने मात्र चेंडू थांबवलाय. यावेळेस मात्र बघूया पुन्हा एकदा मात्र लॅब चेंडू रीड करत असताना चेंडू अडवत असताना डिफेन्स यावेळेस येत आहे. ओ क्या बात आहे, क्या स्किल आहे. ओ हो सुपर्ब कामगिरी. सरावली कोण जिंकणार कोण हरणार. मागच्या वर्षी नवली संघाने बाजी मारली. अगदी जवळून गोल पोच्या जवळ डोक्यावर हात गेलेले आहेत प्रेक्षकांचे. प्रेक्षक जे बसले होते ते उभे झाले आहेत. बोथ हार्ड आणि इथे आपण बघू शकतात पुन्हा एकदा मात्र तयारी. इथे डिफेन्स करत असताना यावेळेस आपण बघू शकतात सरावली हा खेळाडूने इम्प्रेस केलेला मीतने. कमालीचा खेळ. बुलेट स्ट्रोक. बुलेट मात्र त्याने जाते. बुलेट ट्रेन अशा रीतीने मात्र स्ट्रोक होता आणि हा ते बघा चिन्मयी तोडीस तोड उत्तर देणार. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. कमालीची कामगिरी, कमालीचा अटॅक. आपण अंधाधुंद अटॅक सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र गोलकीपरची परीक्षा घेतली जाईल. तयार राहायचं आहे गोलकीपरने. अक्षरशः मात्र 2 गोलकीपरची परीक्षा होणार. सेफ्टी अजून वाढवली जाईल गोलकीपरला, यात काही वाद नाही. आणि इकडे मात्र बघूया कॉर्नर जिंकलेला आहे नवली संघाने. एक बाजूला नवली, दुसऱ्या बाजूला सरावली. फुटबॉलची स्पर्धा रंगली जात आहे. फुटबॉलचा खेळ रंगला जातोय. ओ क्या बात आहे. जोरदार टाळ्या जीतसाठी. गीत क्या बात आहे. गीत सुपर्ब. आतापर्यंतचे 3-4 स्टॉपचे आहेत ना ते गीत. इटलीचा गोलकीपर आठवला आणि त्या रीतीने मात्र ही कामगिरी होत असताना 2022 वर्ल्ड कप जिंकला अर्जेंटिनाने. लिओनेल मेस्सीचा स्वप्न पूर्ण झाला आणि मोठी भूमिका त्यांच्या गोलकीपरने निभावली. आणि अशी काही मोठी भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळते गीत. गीत यहाँ पे बता रहे जब तक सांस में सांस है जीत है. का नवली पहिला गोल आलाय सेमीफायनलचा आणि इकडे मात्र आपण बघू शकतात काय क्विक यावेळेस आपण बघू शकतात हा गोल झालेला आहे. अरे की सरावलीच्या खेळाडूला अगदी टच करून हा गेला. अगदी टच करून
आणि बघायला गेलं तर पायांचा जादूगर, फुटबॉलचा जादूगर लिओनेल मेस्सी बऱ्याच वर्षानंतर मात्र वर्ल्ड कप जिंकला. स्वप्न होतं ज्याप्रमाणे जर्सी नंबर 10 सचिन रमेश तेंडुलकरने देखील 2011 मध्ये म्हणजे तब्बल 6वा वर्ल्ड कप खेळताना मात्र वर्ल्ड कप उचलला. लिओनेल मेस्सीने देखील जर्सी नंबर 10 आणि 2022 मध्ये वर्ल्ड कप उचलला. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. शेवटची फायनल मॅच देखील पेनल्टी शूटआउटवर 4-3 ने मात्र मॅच जिंकली. आणि इथे 1-0 सरावली 1-0 ने बिछडते. ओ सुपर कामगिरी मुंडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस लॉंग पास. पहिला हाफ सुरू आहे आणि पहिल्या हाफमध्ये 1-0 ची लीड आहे. काय कमालीचा खेळ मात्र खेळला जातो. एक बाजूला नवली, दुसऱ्या बाजूला सरावली. मागच्या स्पर्धेमध्ये देखील सरावलीला नमवलं होतं आणि यावेळेस देखील मात्र जर बघायला गेलं तर 1-0 ची लीड आहे. आणि सेमीफायनलच्या मॅच आहेत, महत्त्वपूर्ण मॅच आहेत. त्या मॅचमध्ये 1-0 ची लीड ती मात्र मोठी असते, कारण की इथे 7-7 मिनिटाचाच कालावधी आहे. तर वेळ कमी आहे, तर वेळ कमी असल्याकारणे 1 ची लीड ही मोठी लीड आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे यस पंचाशी वाद घालू नये कोणी. पंच निर्णय देतील. कोणत्याही खेळाडूला विनंती आहे, पंच शहानिशा करतायत तिकडे. पंच शहानिशा करतायत. पंच शहानिशा केल्यानंतर ते निर्णय देतील. नवली संघ पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असेल ही विनंती. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन यावेळेस आपण बघू शकतात. पास येत असताना पास चुकीकडे झालेला आहे. यावेळेस यश देखील कमालीची कामगिरी करताना बॉल जिंकलाय मात्र नवली संघाने. इथे मात्र बघायला गेलं तर खूप चांगली कामगिरी. आणि इकडे काय होतंय, यावेळेस पहिल्या अटेम्प्टला बीट झाला होता. असिस मात्र नावावर येईल यशच्या आणि गोल नंदनच्या नावावर. सुपर कामगिरी. गोल 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 2-0 अब दूर जाती हुई इस मैच से सरावली. पहिल्यांदा मात्र हिट केलं, गोलकीपरने अडवला, परंतु दुसरा हिट एवढा अचूक आणि एवढ्या वेगाने गोल पोस्ट मध्ये डायरेक्ट 2-0. टाळ्या उंचावल्या पाहिजे जोरदार. एक बाजूला जल्लोष, दुसऱ्या बाजूला पिन ड्रॉप सायलेन्स. यावेळेस बघायला गेलं तर कॉर्नर जिंकला आहे सरावली संघाने. हार नाही माननी चाहिए. आणि इकडे काय होतंय, हो नंदनच्या पायाला चेंडू जातोय. यावेळेस पुन्हा एकदा इथे काय होतंय, सुपर डिफेंडिंग, सुपर कामगिरी. आणि यश यावेळेस चिन्मय, हो थोडी धनापण होत असताना यावेळेस आपण बघू शकतात. पास, दुसरा पास मुंडा चांगल्या रीतीने रोखलंय, परंतु इकडे मात्र ध्रुव चांगल्या रीतीने मात्र डिपेंड करतोय. पुन्हा एकदा पास ध्रुव यावेळेस डिपेंड करत असताना. आणि इकडे यस फाऊल, मला तर वाटते यस लाईनीच्या बाहेर टच आणि फाऊल आलेला आहे. आणि बघूया ही संधी आहे. 2-0 ने आतापर्यंत स्कोरबोर्ड पाहायला मिळते आणि 2-1 होईल का. जोरदार प्रहार पडतो डिफेन्स, परंतु कॉर्नर जिंकलाय. बघा सरावली संघाने कॉर्नर जिंकलेला आहे. आणि यावेळेस मात्र बघूया. आणि इथे यावेळेस पहिला हाफ क्लिअर होत असताना 2-0 पहिल्या हाफ मध्ये. थोडा ब्रेक घेऊया आणि येऊया.
यानंतर होणारी मॅच बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध पाचतळे. चला लवकरात लवकर तयार राहा सरावली टीम. दोन्ही टीमला विनंती आहे तुम्ही तयार. नेक्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. बघायला गेलं तर फुटबॉल या खेळावर देखील बरेचसे पिक्चर बनलेले आहेत. जॉन अब्राहिम ह्याने देखील फुटबॉल या खेळावर पिक्चर बनवला. त्यानंतर आताच लेटेस्टमध्ये मैदान हा पिक्चर आपण बघू शकतात. लेजंडरी खेळाडू इंडिया टीमचे ज्यांनी ही कामगिरी केली होती की 1962ला एशिया कप जिंकला होता आणि त्याच्यावरच एक चांगली मूवी, मैदान मूवी बनवली. पास दिलेला आहे. आओ क्या हिट आहे, सुपर हिट आहे. परंतु इकडे मात्र कॉर्नर जिंकलाय तो नवली संघाने आणि यावेळेस चांगला सेव्ह केलेला आहे. खूप चांगला सेव्ह आपण बघू शकतात. यावेळेस गोलकीपरकडे 2-0 आतापर्यंत पाहायला मिळते. सरावली आणि सरावली विरुद्ध नवली. पहिल्या वर्षीची चॅम्पियन सरावली, दुसऱ्या वर्षीची चॅम्पियन नवली आणि आता मात्र तिसऱ्या वर्षीची चॅम्पियन पाचतळ देखील या मॅच नंतर आपल्याला खेळताना दिसेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट शूट करण्याचा प्रयत्न. इथे थोडाफार टाइमपास आता केला जाईल कारण की त्यांना माहिती है कि यहाँ पे हम 2-0 से लीड कर रहे हैं तो थोड़ा वक्त ज़ाया कर सकते नवली टीम. अच्छा पास और यहाँ पे थोड़ी गड़बड़. ध्रुव आगे बढ़ते हुए, ये अच्छा पास है. ओ वक्त लिया, शूट किया लेकिन उसके बाद क्या बढ़िया रोका है. फिर से एक बार पैरों में गेंद, टी शेप में गेंद. कॉर्नर, कॉर्नर जीता है यहाँ पे नवली ने. नवली का कॉर्नर आहे, नवली संघाचा कॉर्नर आहे. लक्ष द्यायचं आहे, बघा खेळाडू वृत्ती दाखवा. पुन्हा एकदा मात्र बघायला गेलं तर यस, पुन्हा एकदा मात्र नवली संघाने बॉल जिंकलाय. यस पास नंदनला. आओ खूप चांगला पास होता, एकटाच होता इकडे. चिन्मयचा पास एक येणं गरजेचं आहे, पहिला गोल येणं गरजेचं आहे. ध्रुव कमाल कामगिरी करतोय, डिफेन्स म्हणा किंवा अटॅक म्हणा, आणि ही चांगली तयारी करून आलेली आहेत. यावेळेस मात्र डायरेक्ट शूट करण्याचा प्रयत्न, फाऊल. फ्री किक यावेळेस पाहायला मिळते. नवली संघाकडून फाऊल झालाय. सरावली संघाला फ्री किक. लॅब मात्र इकडे आपण बघू शकतात फ्री किक घेणार. ओ जोरदार कॉर्नर जिंकलाय इकडे सरावली संघाने. सेकंड हाफ आणि सेकंड हाफ मध्ये 2-0 अगदी मात्र जवळून ही मॅच बघितली जाते. इकडे लाभ आणि यानंतर थोडा दूरवर पास, अगदी दूरवर पास. कुठे ना कुठे जो मोमेंट मिळाला आहे नवली संघाला त्यानंतर थोडी निराशा दिसत. ज्याप्रमाणे कमबॅक केला होता मागच्या मॅच मध्ये सरावली या संघाने, असा कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे मात्र ते दाखवणं गरजेचं आहे. चाहे कुछ हो जाए हार नहीं मानूंगा, चाहे तुम रोक लो मुझे मैं नहीं रुकूंगा. यानंतर देखील दुसरी सेमीफायनल फायनल मध्ये प्रवेश कोण करत आहे 2024 15 तारखेच्या ह्या मॅचेस. आणि अक्षरशः या सीट अगदी डोक्यावरून. गोलकीपर देखील तगडा आपल्याला पाहायला मिळतोय. नवली संघाचा सहजरित्या बीट नाही होणार. पास आणि इकडे मात्र बघूया यावेळेस गोल पोस्टच्या अगदी जवळून गेलेला, चांगलं सेव्ह केलेला आहे. यावेळेस मात्र कॉर्नर असेल. यस इथे बघूया. ओ पुन्हा एकदा सेव्ह केलेला आहे. इतक्या हलक्या हिटने मात्र गोल मिळणार नाही, थोडं स्ट्रॉंग हिट करावं लागेल. इथे चकवण्याचा प्रयत्न नंदन आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर गोलकीपर क्लिअर करतोय. जुनी मात्र बघायला गेलं तर थोडी शांतता आहे. यश अगदी जवळून संधी येत आहेत वारंवार, मात्र कौतुक करेल. हेडर सुपर होता, परंतु इकडे मात्र
काय कमालीचा पास दिला होता लाभने आणि हेडर देखील आला, पण तो गोलमध्ये कन्वर्ट झाला. आणि गोल होणं गरजेचं आहे, इथे बीट करणं गरजेचं आहे. वेळ जात असताना वेळ थांबणार नाही आहे, वेळ जात आहे. या वेळेमध्येच तुम्हाला काम करावं लागेल. मीत आणि प्रयत्न. इथे मात्र बॉल जिंकला आहे नवली संघाने. बघूया अक्षरशः चांगला पासिंग, अक्षरशः चांगली पासिंग. हे बघा, ही रणनीती असणं गरजेचं आहे. ही रणनीती तुम्ही ठेवणार तर मात्र नक्कीच चकवणार. हो हो, क्या बात आहे लॅब, सुपर कामगिरी. ओ इथे काय घडतंय बघूया. फ्री किक. इथे मात्र काय गोल, सुपर गोल. एक खडे खडे मात्र केलेला गोल आपल्याला पाहायला मिळतोय. 3-0. 3-0. अक्षरशः आता मात्र वर्चस्व नवली संघाचं. समाजाच्या मॅच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपवा हीच विनंती सर्वांना. इथे जिंकू कोणी, कुणबी समाज नक्की जिंकणार. पास ओ अगदी जवळून आणि यावेळेस थांबवण्यात आलेला आहे, परंतु इकडे खेळाडू. पास कमालीचा, पुन्हा पास. यावेळेस यश. ओ अगदी जवळून नवली संघा अक्षरशः आता चार्ज झालेला आहे. अगदी अचूक कामगिरी होत असताना हा दूरचा पास, परंतु इकडे नाही रोखू शकला. अगदी वेळ जात असताना आणि वेळ काही मॅच देखील हळूहळू जात असताना हातातून. एक शेवटचा मिनिट आणि 3 गोलची लीड आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघू शकतात सुपर कामगिरी नवली संघाची. गेल्या वर्षी देखील फायनलमध्ये प्रवेश, या वर्षी बघूया पुन्हा एकदा मात्र कामगिरी होत असताना. यानंतर मागच्या वर्षीचा चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच टीम पास्तळ. नवली गावातून 2 टीम पाहायला मिळाल्या, सरवली गावातून 3 टीम पाहायला मिळाल्या, पास्तळ गावातून 3 टीम, बिरवाडी गावातून 1, बेटे गावातून 1. अशा रीतीने मात्र आपण बघू शकतात बऱ्याच टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या. शेवटचे काही सेकंद आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये बघूया. यस, फाऊल दिलेला आहे, बॉल द्यायचा सरवलीकडे आणि यावेळेस फ्री किक. 3-0. अगदी सोपा आणि सरळ आता समीकरण बघायला गेलं तर रिलॅक्समध्ये असतील टीम नवली, कारण की इथे मात्र गमवण्यासाठी तर जास्त काही राहिले नाही, कारण वेळ कमी आहे आणि त्यामध्ये मात्र नक्कीच इथे एक गोल तरी करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस शूट वर लागलेला आहे, पुन्हा एकदा शूट आणि चांगला सेव. कॉर्नर जिंकलाय, परंतु बघूया इथे नवली संघाकडे यावेळेस चांगला डिफेन्स करत असताना आपण बघू शकतात. चला बॉल घ्यायचं नवली संघाकडे बॉल आहे. यस, मॅच विन. लगातार 3 वर्ष फायनल मध्ये जात असताना नवली हे संघ अभिनंदन या शेकॅन करूनच याचं, कारण की इकडे मात्र खेळीमेळीचं वातावरण आहे. इथे मात्र जर बघायला गेलं तर ही कुणबी समाज मर्यादित स्पर्धा आहे आणि इथे एक चांगला खेळ करून मात्र नवली संघाने मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जाऊया आपण दुसऱ्या मॅचकडे. आपल्यासोबत जोडले जातील माझे साथी कॉमेंटेटर, ते म्हणजेच स्वास्तिक पाटील.
आजच्या दिवसातली सेमीफायनलची दुसरी मॅच, एका बाजूला बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला पास्तळ ए. पहिली सेमीफायनलची मॅच काय रंगतदार रंगली, एका बाजूला सरावली ए तर दुसऱ्या बाजूला नवली ए. पहिल्या हाफ टाइम मध्ये असं वाटलं की आमने सामने मात्र लढताना खूप झुंज होईल, परंतु नवली संघाने काय कमाल केलं, 3-0 ने मात्र पराजित केलं, ते म्हणजे सरावली ए संघाला. परंतु सरावली ए संघाचं देखील कौतुक करेल, त्यांनी देखील खूप चांगला खेळ साकारला आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम मात्र सरावली ए संघाने केलं. त्याबद्दल जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. मॅचला होते स्टार्ट सेमीफायनलचा दुसरा सामना, एका बाजूला बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला पास्थळ ए आणि पंचाचा इशारा एल. मॅच स्टार्ट. यस, पुष्कर पहिल्याच वेळी मात्र धावून गेला चेंडूवर, चेंडू घेण्याचा प्रयत्न आणि कॉर्नर मिळेल आणि त्याच कारणामुळे संधी आहे यावेळेला बिरवाडी संघाला. आणि यावेळेला सॉफ्ट हँडने यावेळेला सोनू खेळून काढतोय, डायरेक्ट प्रहार यावेळेला केला होता. आणि यावेळेला चांगला प्रयत्न केला जातोय, पुष्करकडे संधी आहे त्या ठिकाणी. गोलकीपर आपण पाहू शकाल भव्य आहे, चांगली सुरुवात, अगदी डोक्याच्या वरून मात्र चेंडू निघून गेला. त्या ठिकाणी धवल आहे, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पुष्कर आणि डिफेंडर मध्ये मात्र आपण पाहू शकाल विक्की मात्र कमाल करतोय. मागच्या मॅच मध्ये मात्र त्याने कमाल केली, अगदी शेवटच्या क्षणामध्ये मात्र आपलं योगदान दिलं आणि गोल होण्यापासून वाचवलं. आता जर बघायला गेलं तर पुष्कर आहे, चांगली रणनीती आखली जाते सोनूच्या माध्यमातून. या वेळेला कुठे ना कुठेतरी आउट साईडला मात्र चेंडूला पाठवलं जाते. चांगल्या रीतीचा खेळ यावेळेला वारंवार करण्याचं गरजेचं असेल, प्रेशर बनवलं जाते. एका बाजूला जर बघायला गेलं तर बिरवाडी नक्कीच डिफेंडर देखील चांगले आहेत, त्यांच्याकडे शूट्स करणारे देखील चांगले आहे, परंतु हे काय घडते, दोनच खेळाडू मात्र आपल्या मध्ये खेळतायत. एका बाजूला जर बघायला गेलं तर तैनेश आहे, दुसऱ्या बाजूला सुजन कमाल करतोय. आणि वारंवार प्रयत्न केला जात आहे, पहिला गोल कोणाचा होईल हा देखील आजच्या दिवसातला प्रश्नचिन्ह आहे. सेमीफायनलची दुसरी मॅच रंगली जाईल, पुष्कर जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय परंतु संधी काही भेटत नाही, कारण ही सेमीफायनलची दुसरी मॅच. एका संघाने मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय, ते म्हणजे नवली ए संघाने. नवली संघ वाट पाहत असेल की आमच्या बरोबर दुसरा संघ कोणता येईल, आणि यावेळेला पाहू शकाल की चांगल्या रीतीचा खेळ मात्र यावेळेला खेळला जातोय. चांगल्या रीतीचा या ठिकाणी नियोजनमुळे आपण पाहतो या ठिकाणी हेडर आणि चुकी केली जाते, प्रयत्न अगदी अचूकरित्या केले. धवल आहे, काय म्हणावं, धवलसाठी शब्द कमी आहेत, अगदी झोकून दिलंय आपल्या संघासाठी. जेवढे प्रयत्न करेल तेवढे कमी आहे. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूवर धावून गेला परंतु सक्सेसफुल ठरला नाही, त्यासाठी प्रयत्न मात्र तुमचे अचूक असणे गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न मात्र धवलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटले. चांगले प्रयत्न केले जातात. एका बाजूला अक्षय देखील चांगला डिफेंडर आहे, त्याच्याचबरोबर पुष्कर चांगला तेवढाच दमदेदार मात्र स्ट्रायकर आहे आणि एका बाजूला आपण पाहू शकाल गोलकीपरच्या भूमिकामध्ये मिस्टर लाविन्य देखील आहे. आणि बिरवाडी संघाकडून नक्कीच आपण विसरून चालणार नाही की भाविक आहे, याने देखील गाजवलंय. क्रिश आहे, आता संधी आहे बिरवाडी संघाकडे. काय घडलं जाईल येत्या काळात बघणं कारक ठरेल. अगदी संधी आलंय आणि काय घडलं जाईल, विक्की पुन्हा धावून गेलाय. वा, विक्कीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील असंच काही घडलं होतं ना, आता देखील तसंच काही घडतंय. अगदी ज्या वेळेला संघाला गरज आहे त्यावेळेला मात्र महत्वाचं काम कोण करत असेल तर तो म्हणजे आणि अगदी सुरेख मॅच रंगली जाते. आणि त्या ठिकाणी सुजन आणि पुष्कर आहे, संधी आली होती परंतु संधीचं सोनं काही करू शकलं नाही, कारण प्रयत्न चांगले होते. चेंडूने उसळी घेतली, त्याच कारणामुळे थोडंसं कठीण झालं, परंतु यावेळेला डिफेंडर चांगले आहेत आणि खेळ केला जातोय.
आणि काय लाईन टू लाईन खेळून काढला जातोय. धवल आहेत, अतिशय सुरेख संधी त्या ठिकाणी, लाविन्य आहे, डायरेक्ट हिट आणि पुष्करचं देखील मात्र सुरेख कामगिरी करून दिली जाते. संघासाठी कुठे ना कुठेतरी पहिला गोल हवा यासाठी मात्र प्रयत्न मात्र दोन्ही संघाकडून केले जाते. एका बाजूला बिरवाडी, दुसऱ्या बाजूला पास्थळ. हे चांगल्या रीतीचा प्रयत्न. सोनूकडे चेंडू आहे, पुढे सरसावत आणि काय कमालीचा हिट, परंतु तेवढाच चांगला डिफेन्स मात्र आपण धरमच्या माध्यमातून पाहू शकतात. चांगल्या रीतीचं काम मात्र केलं जाते. त्या ठिकाणी पुष्कर आहे, थोडीशी चुकी झाली. यावेळेला चेंडू मात्र सुजन सरळ घेऊन जातोय. संधी 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 आणि चुकी झाली. आणि संधी मात्र वारंवार बिरवाडी संघाकडे येते. यावेळेला देखील पुष्करकडे संधी आहे, चकवण्यामध्ये यशस्वीरित्या ठरत नाहीये. आता चेंडू कोणाकडे जाईल, त्या ठिकाणी डिफेंडर वितेशला पाहिलं, लाविन्यकडून झालंय चुकी. पहिला गोल कोणाकडून असेल तर तो म्हणजे बिरवाडी संघाकडून. क्रिश मात्र यावेळेला हवी होतोय, काय कमाल करतोय. अगदी संधी आली 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 आणि गोल. 1-0. आता कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल क्रिजचं. चांगल्या रीतीचा खेळ खेळला, तेवढाच उत्तरास प्रत्युत्तर सोनूकडून मात्र यावेळेला गोल करणं गरजेचं असेल. पद्माकडून थोडीशी चुकी झाली. कॉर्नरचा फायदा यावेळेला घेतला जाईल का पुष्कर, त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. चांगल्या रीतीचा खेळ मात्र साकारला होता. अक्षय अक्षरशः पुढे सरसवला जातोय. धवल आहे, संधी जरूर झाली, पैकीने मात्र त्या ठिकाणी अक्षरशः झोकून दिले स्वतःला. आणि काय कमालीचा खेळ खेळला जातोय. त्या ठिकाणी क्रिश आहे, त्या ठिकाणी लाविन्य मात्र चुकी सुधारण्याचा प्रयत्न करतोय. कॉर्नर टू कॉर्नर खेळला जातोय. गोल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. थोडीशी चुकी. तुमच्याकडे जजमेंट मात्र असणं गरजेचं आहे. चेंडू आल्यानंतर पास देणं देखील गरजेचं आहे, कारण समोर देखील तेवढेच ताकदीचे खेळाडू आपण पाहू शकाल. एका बाजूला जर बघायला गेलं तर बिरवाडी संघाने कमाल केले. क्रिश वाटत ज्या रीतीचा खेळ खेळला. आता मात्र तुम्हाला ॲक्टिव्ह मोडमध्ये यावं लागेल. याच्यासाठी तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तुम्हाला इनॲक्टिव्ह व्हायला लागेल. तुम्हाला आक्रमक पवित्र धारण करावं लागेल, कारण एक झालेला आहे आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला देखील एक गोल करणं देखील गरजेचं आहे, याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण बिरवाडी संघाने मात्र ती कमाल केलंय. विक्की तिकडे धमाल करतोय. अक्षरशः डिफेंडरच्या बाबतीत आता जर बघायला गेलं तर चांगलं काम करतोय. अगदी लाविन्याच्या डोक्यावरून निघून गेला. आता सोनूने मात्र ती संधी घेतलंय. काय घडलं जाईल. पुष्करकडे मात्र डिफेंडच्या माध्यमातून पाठवलं जाते आणि त्यानंतर पुन्हा पास केला जाते. डिफेंडर विक्की आपण पाहिलं. आता गोल होईल का. यस नो यस. काय चकवलं जाईल. पुष्करकडे संधी आणि गोल होता होता वाचला. अगदी नशिबाची साथ. अगदी पोलला चेंडू लागून आला. पुन्हा थोडंसं नशीब खराब म्हणायला हरकत नाही. पुष्करला संधी होती, परंतु पायावर चेंडू आला नाही आणि त्याच कारणामुळे कॉर्नरचा फायदा बिरवाडी संघाला वारंवार होतोय, असं म्हणायला देखील हरकत नाही. चान्स घेत आहेत. फर्स्ट हाफ संपल्यानंतर 1-0 बिरवाडी संघाचं 1 आणि पास्थळ संघाचं 0. आता ॲक्टिव्ह मोडमध्ये यायला लागेल, याच्यामध्ये नो डाऊट्स. चला, पंचांना देखील विनंती असेल, मॅच त्वरित चालू करा ही विनंती असेल. नक्कीच थोडंसं प्रेशर दडपण असेल, परंतु हरकत नाही. तुमचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. तुम्ही कुठल्याही क्षणी गोल मात्र करू शकतात,
कारण हा पास्थळ संघ बघितला तर अक्षय झाला, धवल झाला, पुष्कर, सुजन आणि विकी हे कमालीचे खेळाडू आहेत. आणि पहिला चान्स पुष्करने घेतलेला, काय कमाल यावेळेला करतोय. मला तर माहिती आहे की हे अटॅक करण्याचा प्रयत्न वारंवार केला जाईल. यावेळेला जर बघायला गेलं तर पहिलाच अटॅक पुष्करच्या माध्यमातून केला जातोय आणि अगदी थोड्या करता वाचला. आणि जर बघायला गेलं तर सेकंड हाफ मात्र चालू झालाय. एक गोल करण्याचा प्रयत्न असेल. वारंवार जर बघायला गेलं तर गोलकीच्या जवळ चेंडू येऊन जातोय, परततोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत काय घडलं जाईल. यावेळी पास केला जातोय आणि यावेळेला अक्षय काय करतोय त्या ठिकाणी अगदी जर बघायला गेलं तर चकवला जातोय. आणि पुष्करकडे संधी आहे. सोनू त्या ठिकाणी चेंडूला मात्र काय कमालीचं चकवलं, परंतु चेंडू मात्र थांबू शकले नाही. थोडीशी चुकी होत आहेत, कारण हे चेंडू तुम्हाला रोखणं गरजेचं आहे. कारण तुम्ही समोरच्या संघाला ज्या वेळेला संधी देणार त्याचं संधीचं मात्र सोनं केलं जाईल असं म्हणायला देखील हरकत नाही. ज्या वेळेला पास येतो त्यावेळेला चेंडू मात्र तुमच्याकडे थांबणं गरजेचं आहे. आणि यावेळेला देखील पाहू शकाल संधीचं मात्र एक संधी तुम्हाला तर एक संधी आम्हाला. आता डायरेक्ट चेंडू मात्र गोलकीपरच्या हातामध्ये गेला. त्या ठिकाणी धवल मात्र धावून गेला होता. आता जर बघायला गेला तर लाविन्यकडे चेंडू आहे. काय घडलं जाईल. गोलकीपर कॉर्नर टू कॉर्नर खेळला जातोय. डायरेक्ट संधी भेटणार नाही. पिरवाडी संघ देखील सांगते की आम्ही देखील सहजरित्या गोल होऊन देणार नाही, परंतु जे डिफेंडर्स आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे. आणि त्याच कारणामुळे यावेळेला धवल ऍक्टिव्ह मोड मध्ये. काय घडतायत धडपड धडपड धडपड. आणि यावेळेला संधी अक्षरशः आली होती. नजर अटी दुर्घटना घटी अशा पद्धतीचा खेळ यावेळेला झाला होता. विकी अतिघाई केली आणि जसं म्हटलं जातं अतिघाई संकटात नाही. तुम्हाला संयम राखणं गरजेचं आहे आणि संयम ज्याने राखला तो मात्र जिंकला. तुम्हाला पायावर देखील कंट्रोल असणं गरजेचं आहे, कारण हा खेळ फुटबॉलचा आहे. आणि बापरे, अगदी लाविन्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू यावेळेला ट्रॅव्हल झाला. जणू काही असं वाटलं की सरळ मात्र चेंडू गोलकीपरकडे जातोय की काय. आणि कमाल करतोय क्रिश. यस, पंच निर्णय देतील जो काही असेल. यस, रोलिंग होतं. त्याच कारणामुळे काही नियम आहेत की चेंडू ठेवल्यानंतर लगेच खेळलं आणि थांबवलं नाही करल्यामुळे पुन्हा संधी मात्र बिरवाडी संघाकडे आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. यावेळेला पुन्हा संधी बिरवाडीकडे आहे. आता जर बघायला गेला तर काय कमाल करतोय. अटॅक 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 केला जातोय वारंवार. धवल अक्षरशः वेगाने मात्र धावून आलाय. सुजनकडे ती संधी आहे, परंतु संधीचं सोनं या वेळेला कोण करेल. वारंवार चान्स मिळतायत परंतु संधीचं सोनं होत नाहीये. आणि याकरता तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि येत्या काळात जर तुमच्याकडे बघायला गेलं तर वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्या कारणामुळे आणि आपण पाहिलं की काय कमालीचं यावेळेला प्रत्यक्षिक उदाहरण मात्र धवलच्या माध्यमातून दिलं जाते. संधी आहे, पुष्कर आहे, चुकी घडली जाईल का, उत्तर येते नाही. त्या ठिकाणी सोनू आहे धवलकडून मात्र चांगलं. यस, आणि त्या ठिकाणी हँड आहे. संधी
संधी मात्र या ठिकाणी अवेलेबल झालाय. धवलला चान्स परंतु मिस यावेळेला होतोय. वारंवार संधी मिळते परंतु मिस होतोय. काय घडतंय? धडधड 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 प्रेशर या वेळेला वाढत आहे. काय होईल समजत नाही. येत्या काळात जर बघायला गेलं तर अर्थातच जर बघायला गेलं प्रत्येक प्रेक्षकांचे प्रेशर वाढवणारा हा सामना आहे. कारण एका बाजूला पास्तळ तर दुसऱ्या बाजूला बिरवाडी. परंतु रोमांचक सामना नक्कीच आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. काय कमाल होतोय. या ठिकाणी धडपड केली जाते चेंडूसाठी आणि अजूनही जर बघायला गेलं तर थोडाच वेळ बाकी आहे आणि अगदी गोलकीपरच्या समोर मात्र चेंडू होऊन पडला आणि आता अक्षयला मात्र कमाल करावी लागेल. कुठे ना कुठेतरी संधी निर्माण करावी लागेल आणि धवलने कमालीचा गोल. मी जसं म्हटलं संधी पाहिजे आणि धवल काय कमाल केलंय. अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकलीत या धवलने. हा गोल नाही तर फक्त आणि फक्त जीत आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. काय कमाल करतोय. शेवटच्या अंतिम क्षणी 1-1 या ठिकाणी मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. प्रेशर धडधड जी होती ते रिलॅक्स कोणी केलं असेल तर तो म्हणजे धवल. काय कमाल करतोय. जसा चेंडू आला तसा पाठवून दिला. गोलकीपर फक्त बघत राहिला. आता जर बघायला गेलं तर अटॅक भूमिकामध्ये तुम्हाला राहावं लागेल. 1-1 होत आहेत आणि या ठिकाणी पंच सांगतायत की संधी जी कोणाकडे असेल संधी आहे त्या ठिकाणी पुष्कर धडपड करतोय चेंडू करता. आता काय घडेल आता काय बिघडेल. येत्या काळात जर बघायला गेलं तर हा सामना नाही ही मॅच रोमांचक होते. डायरेक्ट हिट आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर क्रिश त्या ठिकाणी आवर्जून तयार होता. संधीचं फक्त संधी बघत होता की चेंडू माझ्याकडे आणि शेवटच्या अंतिम क्षणी थोडीशी गडबड होते. नियंत्रण राहत नाहीये कारण हा खेळ संयमाचा आहे. मी जसं म्हटलं की संयम राखणं गरजेचं आहे. कंट्रोल करणं गरजेचं आहे. 1-1 आणि अगदी जोरात प्रेशर आहे आणि त्या प्रेशरला मात्र रिलॅक्स कोणी केलं असेल तर ते म्हणजे धवल. काय कमालीचा गोल केला. अक्षरशः मनं जिंकली आणि आता जर बघायला गेलं तर 1-1 शेवटचा गोल केला जाईल का. आता मात्र सॉफ्ट हँडने केला जातोय आणि शेवटच्या अंतिम क्षणी पुष्कर ऑन फायर झाला होता हेडेक खेळून. मात्र चेंडूला अगदी गोल पर पोचवलं होतं आणि त्या ठिकाणी धडपड आहे धडपड आणि त्या ठिकाणी काय कमालीचा गोल. नशिबाची साथ म्हणायला हरकत नाही. 1-1 मॅच टाय. सेमी फायनलचा सामना कसा असावा तर तो असा असावा. एका बाजूला पास्तळ तर दुसऱ्या बाजूला बिरवाडी. काय रोमांचक सामना रंगतोय. KPL चे अध्यक्ष विनोद पाटील यांचे इथे स्वागत आहे. त्यांनी ते यायचे मंचावर. विनोद पाटील. यस आता पेनल्टी असेल. 3-3 चान्स दोन्ही टीमला भेटणार आणि ज्याचं वर्चस्व गाजणार तो मात्र संघ जिंकणार. आता प्रेक्षकांची धडधड वाढणार कारण सामना एकतर्फी झाला नाही. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर तो असा असावा. एका बाजूला पास्तळ दुसऱ्या बाजूला बिरवाडी. चला स्पीडअप करा ही विनंती असेल. 3 चान्स बिरवाडीला तर 3 चान्स पास्तळला. पेनल्टी आहे. पेनल्टी आहे
तीन तीन चान्स भेटणार. चला थोडंसं स्पीडअप असू द्या. पंचांना देखील विनंती असेल, अजून आपल्याला मेगा फायनल मात्र रंगली जाईल. आता जर बघायला गेलं तर परीक्षा कोणाची असेल तर ती गोलकीपर. गोलकीपर कोण असेल तर तो म्हणजे पास्तळकडून म्हणजे लाविन्य, आणि बिरवाडीकडून कोण गोलकीपर असेल तर तो म्हणजे भव्य भाविक. नक्कीच गोलकीपर चेंज केला जात आहे, कारण प्रेशर आहे आणि प्रेशराच्या विरुद्ध ज्या वेळेला असतो त्यावेळेला ती भाविकने रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून मात्र यावेळेला स्वतः गोलकीपरसाठी गेलाय. या वेळेला आपण पाहू शकाल 3 चान्स असेल. 3 चान्समध्ये जो गोल करणार तो संघ मात्र विजयी ठरणार. आता काय घडणार, प्रेक्षकांची धडधड वाढणार आणि सामना कोण जिंकणार, ह्या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात मात्र आपल्याला भेटलं जाईल. अगदी जवळ चेंडू आहे. आता फक्त आणि फक्त उत्तर आहे, फक्त गोलकीपरला हा चेंडू रोखायचा आहे. रोखलं जाईल का, काय घडलं जाईल, किपरची मात्र धडधड वाढली असेल, कारण चेंडू रोखायचा आहे. चेंडू रोखला नाही तर मात्र अवघड आहे. आणि काय घडलं जाईल, समोर जर बघायला गेलं अक्षय, एका बाजूला भाविक, आणि पहिला कमालीचा गोल कोणी केला असेल तर तो म्हणजे अक्षय. आता दुसरा चान्स, आता दुसरी प्रश्नपत्रिका, उत्तर दिलं जाईल बिरवाडी संघाकडून, क्रिश कडून. समोर आहे लाविन्य, उत्तर काय दिलं जाईल, आणि उत्तर येतो यस, 1-1. आता जर बघायला गेलं तर पुष्कर कडे संधी मात्र चालून आलाय. 1-1 स्कोर कार्ड लेवल, सामना रोमांचक. आणि 2-2, आता 2-1. आता जर बघायला गेलं तर लाविन्य आहे, दुसरी संधी आहे. पास्तळ संघाचे 2, बिरवाडीचा 1, आणि दुसरी संधी. अगदी जवळून मात्र चेंडू निघून गेला. आता जर बघायला गेलं तर 2-2, 2-2. यस, पंचाचा जो काही डिसिजन असेल, डिसिजन मध्ये चेंजेस आता पाहू शकाल. 1-2 पास्तळचे 2, बिरवाडीचा 1. पुन्हा संधी बिरवाडीला. या वेळेला संधीचं सोनं करावं लागेल लाविन्याला, आणि ती करण्याची क्षमता मात्र लाविन्याकडे आहे. यस, आणि कमाल करतोय, अगदी सरळ सोपा, अगदी जकडून दिला चेंडूवर स्वतःला. आता मात्र ज्याने पहिला गोल केला आणि या स्वतःच्या संघाला जिवंत ठेवण्याचं काम केलं तो म्हणजे धवलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. याने कमाल केलाय. तिसरा गोल केला जाईल का? 2-1. थोडीशी चुकी केली, चुकीला माफी नाही असं म्हणायला हरकत नाही. बँग ऑन टार्गेट करण्याची गरज होती. आता संधी 1 आहे. जर बघायला गेलं तर पास्तळचे 2, बिरवाडीचा 1. आता मात्र धरम काय करेल येत्या काळात जर बघायला गेलं तर 2-1. आणि लाविन्याने दुसऱ्या वेळेला मात्र चांगलं काम केलं होतं. या वेळेला काय केलं जाईल, धडधड वाढत असेल, आणि सामना विजयी होतोय पास्तळ. कम ऑन. यस, सुरेखरित्या कामगिरी केली. मात्र लाविन्याने थोडीशी चुकी केली, पण सुधार मात्र या वेळेला केलं आणि मात्र फायनल मध्ये प्रवेश केला. फायनलची मॅच रंगली जाईल. एका बाजूला नवली ए वर्सेस पास्तळ ए. लगेच मॅचला सुरुवात केली जाईल
आणि मी समालोचनासाठी मात्र प्रीतम घरात गोट्या याला मात्र आमंत्रित करतो की त्याने यायचं आहे, समालोचनाचा भार सांभाळायचा आहे. पुढची फायनलची मेगा फायनल मॅच मात्र रंगली जाईल. एका बाजूला नवली ए तर दुसऱ्या बाजूला पास्थळ ए. चला थोडा स्पीडअप ठेवा, फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम नवली संघाला विनंती आहे, या आपण मैदानामध्ये. नवली आणि फायनलचा टॉस करण्यासाठी मी विनंती करेल आलेल्या मान्यवरांपैकी आमचे जे प्रमुख मान्यवर आहेत सुचिंद्रजी घरत यांना मी विनंती करेल आपल्या आलेल्या मान्यवरांपैकी कोणाला फायनलचा टॉस करण्यासाठी पाठवायचं आहे. तर या हॅलो. तर आता फायनल आहे, तर त्यासाठी अध्यक्ष कुणबी समाज अध्यक्ष श्री चंद्रकांत नारायणकर त्यांच्या हातून टॉस पाडला जाईल. यस, आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी घरत साहेब इकडे उपस्थित आहेत, कुणबी समाजाचे अध्यक्ष, आणि त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते फायनलचा टॉस केला जाईल. मला तर वाटते नवली गावातूनच ते आहेत आणि त्यांचाच गावाचा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय फायनलमध्ये प्रवेश करताना. बॅक टू बॅक तिसरा वर्ष नवली संघाने देखील फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि बॅक टू बॅक तिसरा वर्ष पास्थळ संघाने देखील फायनलमध्ये प्रवेश केलेला. वर्ष दुसरं, वर्ष तिसरं आणि वर्ष चौथं. आणि दुसऱ्या वर्षी चॅम्पियन झाली नवली, तिसऱ्या वर्षी चॅम्पियन झाली पास्थळ. आता या वर्षी कोण चॅम्पियन होणार बघूया. जो खेळ बघितलाय, जो आतापर्यंत जर बघायला गेलं तर जो